रविराज साबळे पाटील म्हणजे महाराष्ट्राचा असा आवाज जो शेतकऱ्यांसाठी आणि महाराष्ट्राच्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्या विरुद्ध सरकारला प्रश्न विचारणारा हा दादा. यांना बघून कितीतरी महाराष्ट्रात तरुण लोकांनी सरकारला प्रश्न विचारायला चालू केले. पण आज काय वेळ आली आहे बघा. आज जे आपले महसूल मंत्री आहेत यांच्यावर एखादा प्रश्न विचारला तरी यावरती 2 नोटीस आलेत. 55 करोडचा मारहाणीचा दावा टाकलाय. म्हणजे ह्याला 55 करोडाची नोटीस दिली की भरपाई करायची. तुम्ही विचार करा की जर आपल्याला कसा आवाज दाबायचा असतो. म्हणजे बघा, प्रत्येक एक सामान्य घरातून कोणतरी हिम्मत करून, सगळे मिडल क्लास फॅमिलीचेच लोक आहेत जे आज खरं बोलायची हिम्मत करतात आहे, जे गव्हर्नमेंटला जिकडे चूक आहे तिकडे प्रश्न विचारायची हिम्मत करतात आहे. पण जर आवाज अशा प्रकारे दाबला गेला, 55 कोटींची नोटीस, 2च गोष्टी होणार. एक तर तो सगळं सोडून सगळं बंद करून आपलं गप्प बसेल, आणि दुसरी गोष्ट की आम्ही या दादासोबत आहेत, संपूर्ण महाराष्ट्र आहे. पण सांगण्याचं तात्पर्य असं आहे की समजा जर सरकार कुठे चुकतंय आणि आपण जर प्रश्न विचारतोय तर अशा नोटिसा काढून किंवा फेक गुन्हे या दादावरती टाकलेत, फेक गुन्हे, असं जर महाराष्ट्रात चालू राहिलं ना तर लवकरच बोलतात ना, अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे, आपल्याला जे बोलण्याचे अधिकार आहेत, प्रश्न विचारायचे अधिकार आहेत, ते संपतील. आपलं तोंड बंद केलं जाईल आणि लोकशाही संपेल, हुकुमशाही चालू होईल. गव्हर्नमेंटला जे वाटेल, जसं वाटेल तसं गव्हर्नमेंट वागेल. आज ही वेळ यावर दादावरती आले. आपण अख्ख्या महाराष्ट्राने याला सपोर्ट केला पाहिजे. कारण की जर आज, म्हणजे मला पूर्ण माहिती आहे हा आवाज तर बंद होणार नाहीये, पण जर काही जरी झालं ना तर उद्या उठून महाराष्ट्रावर खूप वाईट संकट येईल, खूप वाईट वेळ येईल. आपण त्याला सपोर्ट पण करायचं आहे. आणि जर आंदोलनाची वेळ आली तर आपण त्यासाठी पण संपूर्ण महाराष्ट्राने रेडी राहायचं. कारण की ही खूप मोठी गोष्ट आहे की तुम्ही जर कोण खरं बोलताय त्यावर असे फेक गुन्हे दाखल करून आणि 55 करोडाची नोटीस काढून जर तुम्ही हे करताय तर पूर्णपणे तुम्ही लोकशाही संपवताय महाराष्ट्रातून.